राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील अस्वस्थता आता शिगेला पोहोचली, कारण धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून महायुतीमध्ये आता तणाव निर्माण झालाय। मुंडे प्रकरणावरील सरकारची बदनामी आता शिंदेच्या शिवसेनेने ही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेने आता या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। मागच्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती दबाव वाढत असताना आता या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा भूमिका समोर आलेली आहे। या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी असल्याचं मत समोर आलंय आणि यामुळे आता आगामी काळात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अस्वस्थता आता समोर आलेली आहे। संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरती थेट आता टीका केलेली आहे। गद्दारांचा सत्कार करण्यात आलेला, महाराष्ट्रात त्यांना शत्रू मानतं, एकनाथ शिंदे यांचा सत्कार सन्मान करणं चुकीचं, अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, नाराजी नाट्याला प्रत्युत्तर कसं दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी आता खासदार संजय राऊतांनी टीका केल्यासोबतच ठाण्याचा विकास चुकीच्या पद्धतीने शरद पवारांना समजला, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा करण्यात आलंय। त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून या वक्तव्याला आता काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती दोन्हीमध्ये आता अस्वस्थता समोर आलेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी मुंबईमधून निखिल चव्हाण तर राजधानी दिल्लीमधून शिवाजी आपल्यासोबत जोडलेत। मी पहिल्यांदा दिल्लीमध्ये शिवाजीकडे जाणार आहे। शिवाजी, एकीकडे पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा सन्मान काल करण्यात आला, शरद पवार यांच्या हस्ते तो सन्मान झाला आणि त्यानंतर आता थेट संजय राऊत महाविकास आघाडीमधील एक महत्त्वाचे नेते, मुख्य प्रवक्ते, आणि त्यांनी आता थेट शरद पवारांवरती टीका केली आहे। महाविकास आघाडीत नेमकं चाललंय तरी काय? एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सर्व जे नेते आहेत ते आपल्याला हवी ती साजेशी भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत आणि या साजेशा भूमिकेमुळेच जर आपण पाहिलं तर वाद होताना पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांची देखील भेट जी आहे ती घेतली गेली होती आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं, पुष्पगुच्छही दिला आणि आमचा पक्ष फोडून गेलेल्या अजित पवार यांची तुम्ही भेट घेतल्यानंतर आम्ही काही बोललो का? तर शरद पवार हे स्टेटमेंट्स आहेत आणि हा जो पुरस्कार दिला गेलेला आहे हा मराठी साहित्य संमेलनाच्या वतीनं जी सरहद संस्था आहे त्या वतीने देण्यात आला होता। त्याच्यामध्ये आमची काही भूमिका नाही आहे। शरद पवार या ठिकाणी या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत त्यामुळे गेले होते। त्यामुळे या पुरस्काराच्या संदर्भामध्ये शरद पवार यांचं जाणं आणि शरद पवार हे एक मोठे नेते आहेत, त्यांनी कुठं जावं कुठं नाही या संदर्भामध्ये त्यांच्या त्या भूमिका ते घेऊ शकतात। तर या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीची प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी आज भूमिका मांडताना सरकारवरती टीका केलेली आहे ती अत्यंत कठोर आणि तिखट शब्दात केल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शरद पवार यांच्यावरती अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार तयार झालं आपण आपल्याशी असे जुळेला